जनता की बात जनता के साथ। नंदुरबार शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संवेदनशील घटना समोर आली आहे। अल्पवयीन बालकासह काही तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 22 वर्षीय चेतन प्रकाश कोडी याच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडितांचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे काढून ती प्रसारित करण्याची धमकी देत सन 2022 पासून ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। तक्रारीनुसार आरोपीने पीडितांचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवली होती। जीटीपी कॉलेज परिसर, म्होणे फाटा परिसर तसेच रायसिंगपुरा येथील आरोपीच्या घरासह विविध ठिकाणी या घटना घडल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देत ई-साक्ष संकलित केली असून व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले। या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की रायसिंगपुरा नंदुरबार मध्ये राहणारा एक जो युवक आहे तो लहान मुलं म्हणजे अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। त्या एसडीपीओ नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी वय 22 वर्ष रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलम आपण लावलेली आहेत। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण पहाटे ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे। प्रथम दर्शनी साधारणपणे 30-40 लहान मुलं प्लस युवक याला बळी पडलेली असल्याची शक्यता आहे। ही एक शक्यता आहे, तपासामध्येच ऍक्च्युली बाबी निष्पन्न होतील आणि व्हिडिओची संख्या आता तपासामध्ये निष्पन्न झालेली नाही आहे, ती आपण FSL मार्फत चेक करून त्याबाबत पुढे तपासणीला मोबाईल पाठवणार आहोत। जनता की बात जनता के साथ।